31 डिसेंबर 2025ला सोहम मालवे यांना अत्यंत चिंताजनक अवस्थेत CPR रुग्णालयातील हृदय शस्त्रक्रिया विभागात दाखल करण्यात आलं होतं. त्यांचा अपघात झाला असून त्यामध्ये त्यांच्या उजव्या फुफ्फुसाची श्वसन नलिका पूर्णपणे तुटली होती. त्यामुळे त्यांना श्वास घेणं शक्य होत नव्हतं. खासगी रुग्णालयात यावर तात्पुरते उपचार करून त्यांना पुणे किंवा मुंबईला जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. यातील सर्वात महत्त्वाची अडचण म्हणजे श्वसन नलिकाच तुटल्यानं रुग्णाला व्हेंटिलेटर घेणं अथवा भूल देणं शक्य नव्हतं. पण भूल दिल्याशिवाय कुठलीही शस्त्रक्रिया करणं शक्य नसल्यानं आणि रुग्णाचं ऑक्सिजनचं प्रमाण 30% असल्यानं वेगळ्या प्रकारची शस्त्रक्रिया करणं आवश्यक होतं. त्यामुळे हृदय शस्त्रक्रिया विशारद डॉक्टर किशोर देवरे यांनी शस्त्रक्रियेसाठी लंग मशीनचा वापर केला. रुग्णाला जागा असतानाच विशिष्ट तंत्रज्ञान वापरून हार्ट लंग मशीनवर घेण्यात आलं. त्यानंतर रुग्णाची छाती उघडून तुटलेली श्वसन नलिका आणि आजूबाजूच्या रक्तवाहिन्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. तुटलेली श्वसन नलिका विशिष्ट प्रकारे धागे वापरून शिवण्यात आली. त्यानंतर रुग्णाला व्हेंटिलेटरवर घेणं शक्य झालं. मग हार्ट लंग मशीनवरून रुग्णाला काढण्यात आलं. 2 दिवस व्हेंटिलेटरवर राहिल्यानंतर रुग्ण स्वतः श्वास घेऊ लागला. साधारण 15 दिवसांनी रुग्णाला घरी सोडण्यात आलं. अशा प्रकारची भारतातली ही पहिलीच यशस्वी शस्त्रक्रिया असल्याचा दावा अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे यांनी केलाय. आत्ता जी शस्त्रक्रिया झालेली आहे सोहम मालवे 30 वर्ष, तर त्यासाठी आपल्याला बाहेर प्रायव्हेट रुग्णालयामध्ये त्याचे उपचार होऊच शकत नाहीत आणि त्याला मुंबई पुण्याला घेऊन जा असं सांगण्यात आले होते. ते आपल्या इथं घेऊन आले व रात्री आल्यानंतर त्याला जे ऑपरेशनसाठी लागणाऱ्या क्लिप्स आणि इतर जे साहित्य आहे ते तात्काळ आपण मागून घेतले आणि आपल्या इथं जे ते इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी जे खूप चांगल्या प्रकारे आता ऑपरेशन होते त्या अंतर्गत, तर ते ऑपरेशन जे आहे त्याच्या अंतर्गत करण्यात आले आणि उजव्या फुफ्फुसाची श्वसन नलिका पूर्णपणे तुटलेली असताना आणि त्याचं ऑक्सिजन लेवल हे फक्त 30% होतं. तर त्याला हार्ट लंग मशीनवर घेऊन ते जे आहे ऑक्सिजन लेवल मेंटेन केलं आणि फुफ्फुस जे आहे ते त्याच्यामध्ये ऑपरेशन करून रिपेअर करण्यात आले व तो रुग्ण जो आता पूर्णपणे बरा होऊन आपल्याकडून गेलेला आहे आणि त्याला काहीही ह्या शस्त्रक्रियेसाठी खर्च आलेला नाही आहे. या शस्त्रक्रियेसाठी अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूषण मिर्जे यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. तर डॉक्टर माजिद मुल्ला, डॉक्टर हेमलता देसाई, डॉक्टर संदीप मोहिते, डॉक्टर पल्लवी पवार, दीपाली जाधव यांचं या शस्त्रक्रियेसाठी सहकार्य लाभलं.